हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या क्या अजून नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर बघू शकता सकाळी म्हणजे इथं अजिबात सनलाईट येत नाही आहे, तर लाईट आहे फक्त. तर त्याच्या उजेडात थोडंसं म्हणजे एवढं क्लिअर नाही दिसत जेवढं आपल्याला बाहेर दिसतं. तर त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आज मी बनवणार आहे फ्लावर. तर मी अगदी म्हणजे थोडंच बनवणार होते टिफिनला ह्यांना देण्यासाठी. तर अगदी थोडाच घेतलेला आहे. तर ते स्वच्छ निवडून घेतला आहे आणि धुवून पण घेतलेला आहे आणि 2-3 मिनटं मी पाण्यामध्ये ठेवला आहे. तर चला आता आपण ह्याला ना फोडणी घालूयात. तर मी ह्याच्यामध्ये ना कोथिंबीरच्या वड्या आहेत त्या तळून घेतल्या होत्या. तर मग आता त्याच कढईमध्ये लगेच मी फ्लावरची भाजी बनवून घेते. तर अगदी थोडीच होती त्याच्यामुळे तेल पण थोडंच टाकलं, थोडीशी मोहरी टाकली आणि थोडीशी हळद टाकली. जास्त काही जिरे वगैरे टाकायची गरज नाही. आणि लगेच तो फ्लावर पाण्यामध्ये ठेवला होता तो पण लगेच टाकला त्याच्यामध्ये. आणि मग थोडंसं आपल्याला 1 ते 1.5 मिनटं ह्याला परतून घ्यायचे तेलामध्ये. आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि तिखट. तर मी सुक्काच फ्लावर बनवणार आहे. सुक्काच फ्लावर छान लागतो. तर मी अगदी थोडं मीठ टाकले कारण की फ्लावर पण थोडाच होता त्याच्यामुळे. आणि आता चटणी टाकते. चटणी थोडीशी जास्त टाकायची कारण की फ्लावरची भाजीला थोडी चटणी जास्त असेल ना तर टेस्टी लागते. आणि मग टाकायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर. तर मी म्हणजे तिखट न टाकता पण 1-2 मिनटं उकडून घेत असते म्हणजे वाफीवर. पण तेव्हा रुद्रांशला काढून ठेवण्यासाठी. पण आता रुद्रांश खाणार नव्हता त्याच्यामुळे मग म्हटलं की लगेच आपण चटणी टाकूयात. आणि जास्त वेळ पण नव्हता माझ्याकडे म्हणून पटकन तसंच तिखट टाकलं, थोडंसं अर्धा कप पाणी टाकलं. आणि आता आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे. तर पाणी कमी आहे, कमी टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच 1 ते 2 मिनटामध्ये ह्याला झाकण काढून परतून घ्यायचे. शिजला का ते चेक करायचे आणि शिजला नसेल तर अजून आपल्याला थोडंसं पाणी टाकून 1-2 मिनटं अजून आपल्याला ह्याला ना वाफ घ्यायची. म्हणजे आपल्याला वाफेवर शिजवायचं आहे, रस्सा वगैरे जास्त पाणी नाही टाकायचं. तर अगदी थोडं पाणी टाकूनच आपल्याला ना ह्याला 1-2 मिनटं झाकण घालून छान शिजवायचं आहे. जास्त वेळ नाही लागत त्याला. इथं 5 ते 6 मिनटामध्ये आपली भाजी छान तयार होती. तर मी आता ह्याला ना कोथिंबीर कट करून घेतलेली होती. तर अगोदर पण टाकत असते पण एवढी घाई होती की कोथिंबीर नंतर मी निवडली, कट केली भाजी थोडीशी शिजूपर्यंत. मग नंतर कट केली. तर आता थोडीशी शिजली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि एकीकडे कुकर पण लावलेलं आहे गॅसवरती. बघू शकता कुकरच्या शिट्ट्या येत आहेत. आणि ह्याला ना ओव्हरवाईज का द्यावा लागतो कारण की रुद्रांशना भाजी बनवताना पण त्याची एवढी बडबड असती. आणि घरात असला ना मी जेव्हा व्हिडिओ एडिट करते ना तेव्हा पण तो खूप बडबड करतो. तर आत्ता तो बाहेर गेला आहे बघा, नाव घेऊस तर आलाच. 2च मिनटं बाळा. आणि नंतर आपल्याला ना ह्याला अजून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला ह्याला अजून 2 मिनटं झाकण घालायचं आहे. आणि आपल्याला अजून 2 मिनटं ह्याला ना छान शिजून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी 5 ते 6 मिनटामध्ये आपला फ्लावर एकदम. बरं ठेव. कोथिंबीर भजे करायला आणली का? तर आता आपण ह्याला झाकण घालूयात. आणि बघू शकता आता आपली कोथिंबीर एकदम मस्त झाली. फ्लावरची भाजी मस्त झाली आहे. आणि आता आपल्याला ह्याला ना तेल सुटण्यासाठी अगदी 1 मिनटच झाकण न घालून शिजवायची आहे. तर त्याला तेल पण छान सुटतं. तर बघू शकता एकदम मस्त झालेली आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता आपली भाजी एकदम मस्त झालेली आहे. आणि आता मी गॅस बंद करते. रुद्रांश बाहेर गेला. हो रुद्रांश बाहेर गेला म्हणून तर लगेच आला तो. एक पण व्हिडिओ माझा आता एकच व्हिडिओ एडिट झालेला आहे. तर बघू शकता आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.